एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्याकरिता लाखो रुपये खर्चून नुकतेच सर्वेक्षण केले, तर दुसरीकडे मराठ्यांना न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावणार आहेत। हे सगळे करताना जनतेचे करोडो रुपये खर्च होत आहेत। त्यामुळे या दोन्हीपैकी एक काहीतरी करावे, जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, अशी माहिती जनार्दन मून यांनी आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहे। या विषयाचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना नागपूरच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत 2 फेब्रुवारीला पाठवण्यात आले, असेही म्हणाले। 3 दिवसात या निवेदनाचे उत्तर मिळाले नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। जास्त वेळ सुद्धा घेणार नाही। सध्या या 5-6 महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे। आपल्या सर्वांना आतापर्यंतच्या घडामोडी सर्व आपल्याला माहीत आहे। आम्ही आपल्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून, टीव्हीच्या माध्यमातून ते ऐकत आहोत, पाहत आहोत, वाचत आहोत। आमचा विषय मराठा आरक्षणासाठी जो लढा सुरू झाला, जे आंदोलन सुरू झालं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी जातीचं नोंदणी कुठे कुठे आहे पूर्ण 36 जिल्ह्यात काम सुरू केलं आहे। आणि आतापर्यंत कालच्या माहितीप्रमाणे 57 लाख नोंदी कुणब्यांच्या मिळाल्या असं शासनाने जाहीर केलं आहे। आमचा विषय असा आहे की या कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली। त्यांचे नेहमीच जिथे जिथे पोस्टिंग आहेत ते सर्व कामं त्यांचे खोळंबले आणि या कुणबी नोंदी शोधण्याच्या कामात त्यांना या सरकारने लावलं। याच्यावर करोडो रुपये महाराष्ट्र शासनाचा म्हणजे जनतेच्या पैशाचा खर्च होतो। ही एक शासनाने या जनतेच्या पैशाची लूट सुरू केली। यासाठी लूट म्हणतो आम्ही। एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणब्यांच्या नोंदी शोधा असं सरकार जाहीर करते आणि काल परवा म्हणजे काही दिवसापूर्वी याच महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आम्ही विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलावू, यामध्ये कोर्टात टिकणारं मराठ्यांना आरक्षण मिळेल असं आम्ही कायदा करू। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आतापर्यंत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं।